आजपासून बरोबर 350 वर्षापूर्वीची ही गोष्ट. पुण्याच्या जेजुरीजवळ एक छोटस गाव होतं, खोड. नीरा नदी संत वाहत होती, पण त्या मातीत एक वादळ आकाराला येत होतं. एका बाजूला बापाचं छत्र हरवलेला मुलगा आणि दुसऱ्या बाजूला समोर उभं ठाकलेलं संकटांचं भलं मोठं डोंगर. ज्याच्या हातात त्या काळी फक्त मेंढपाळाची काठी होती, त्यानेच पुढे जाऊन मुघलांच्या दिल्लीचं तख्त थरथर कापायला लावलं. 1693 मध्ये जन्म झाला, पण सुख फार काळ नव्हतं. वडील खंडूजी होळकर गेले आणि गावच्या वतनावरून वाद सुरू झाले. छोट्या मल्हारला आणि आई जीवबाईंना रातोरात गाव सोडावं लागलं. विचार करा, एक आई आपल्या पदराखाली लेकराला घेऊन मैलोनमैल चालत तळोदे गावी पोहोचते. मामा भोजराज ही मोठी सरदार, पण मल्हार तिथे कोणी राजपुत्र म्हणून गेले नव्हते. तिथे त्यांच्या वाट्याला आली मेंढरं राखण्याची जबाबदारी. पण मल्हारराव रानात मेंढ्या चारायला न्यायचे खरे, पण त्यांचं लक्ष कळपापेक्षा मामांच्या फौजेच्या तालमीकडे जास्त असायचं. घोड्यांचा टाप आणि तलवारीचा खणखणाट ऐकला की या पोराचं रक्त सळसळायचं. मामांनी ओळखलं की हा हात काठी धरण्यासाठी नाही, तर इतिहास घडवण्यासाठी जन्माला आलाय. आणि मग मल्हाररावांना मामांनी जवळ घेतलं आणि सुरू झाली गनिमी काव्याची, अश्वरचनेची आणि शस्त्रांची ती कठोर तालीम. पण तालीम आणि प्रत्यक्ष रणांगण यात जमीन आसमानाचा फरक असतो. हा तरुण मुलगा साताऱ्याच्या गादीवर बसलेल्या छत्रपतींच्या आणि धडाडीच्या बाजीराव पेशव्यांच्या नजरेमध्ये नक्की कसा आला सांगते, पण पुढच्या भागात. पाहत रहा मल्हार गाथा.